नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण मराठवाडा स्पेशल निलंग्याचा सुप्रसिद्ध निलंगा राईस कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी हे 1 वाटी मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये घालायला ही पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं ही डाळ घेतलेली आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत हे साधे जिरे अर्धा चमचा, शहाजिरे अर्धा चमचा, ह्या 4 ते 5 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि 1 तमालपत्राचं पान, हे 1 भाताचं पान घेतलेलं आहे. हे मध्यम साईजचे 2 कांदे असे पातळ लांबट चिरून घेतलेत. 1 टोमॅटो हा ही मध्यम साईजचा लांबट चिरून घेतलेला आहे. हा मध्यम साईजचा 1 बटाटा सालीसह अशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला आहे. 6-7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं हे एकत्र ठेचून घेतले. ही भरपूर सारी कोथिंबीर आहे. ह्या 2 हिरव्या मिरच्या अशा लांबट चिरून घेतलेत आणि 1 कढीपत्त्याची फांदी आणि ह्यामध्ये टाकायला ही थोडी हळद, 1 चमचा मिरची पावडर. आपण तिखटवाल्या मिरच्या घेतलेत म्हणून ही काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घेतली आणि हा बिर्याणी मसाला आहे 1 चमचा. चला तर मग ह्या भाताची आपण आता फोडणी बघूया. गॅसवर कुकर मी ठेवून घेतलेलाच आहे. तो आता गरम झाला आहे. त्यामध्ये टाकूया हे साधारण 4 चमचे तेल. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण हे सगळे खडे मसाले टाकून घेऊया. हे लवंग, दालचिनी, हे जिरे, शहाजिरे थोडे फुलले की त्यामध्ये आता टाकूया हे तमालपत्राचं 1 पान, हे भाताचं 1 पान, ही हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता. हे थोडं आपण परतूया. बघा फोडणीचा कसा छान खमंग वास सुटलेला आहे. त्यामध्ये आता टाकूया हा पातळ लांबट चिरलेला कांदा. कांद्याचा थोडा कलर बदलेपर्यंत, कांदा थोडा मऊ पडेपर्यंत आपण चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून होईपर्यंत डाळ तांदूळ एकत्र घेऊन मी ती स्वच्छ 3 वेळा धुवून निथळून घेते. बघा कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये टाकूया ह्या बटाट्याच्या फोडी. हे आपण थोडा वेळ परतून घेऊया. आता टाकूया हे ठेचलेलं आलं लसूण. तुमच्याकडं आलं लसूण पेस्ट असेल तर ती तुम्ही 1 चमचा वापरली तरी चालेल. आता टाकूया ही कोथिंबीर आणि हे आता चांगलं एकसारखं परतून घेऊया. आता ह्यामध्ये गरम केलेलं पाणी, तांदळाच्या दुप्पट मी ते पाणी घेतलेलं आहे. तांदळाच्या जुन्या नव्यापणानुसार थोडं पाणी कमी जास्त लागू शकतं. 1/4 वाटीसाठी मी हे 3 वाटी पाणी घातलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊया हा टोमॅटो आणि हे मसाला, मिरची पूड आणि हळद. आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर. हे आता पाण्याला चांगली आपण उकळी आणून घेऊया. बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये हे धुवून निथळलेले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. आता एकसारखं हलवून घेऊया. गॅसची फ्लेम आपण ही मिडियम करून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर ह्या कुकरच्या आता मी 3 शिट्ट्या करून घेते. बघूया आता कुकरची वाफ गेलेली आहे. भात आपला कसा झाला आहे ते बघा. भात आपला कसा छान झालेला आहे. आता आपण सर्व करूया.
बघा मैत्रिणींनो, निलंग्याचा सुप्रसिद्ध निलंगा राईस आपला तयार झाला आहे. त्यावर आता सोडूया ही तुपाची धार. हा आता कोथिंबीरनं गार्निश करूया आणि त्याबरोबर खायला भाताच्या वरून पिळायला ही एक लिंबूची फोड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चमचमीत राईस तुम्हाला आवडला तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा, रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच पुन्हा पुन्हा भेटतच राहू वेगवेगळ्या आणि नवीन नवीन चमचमीत रेसिपी घेऊन. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.